1200 पासूनची आहे. तर मला सांगा, जवळपास 800 ते 900 वर्षांनी एवढी जुनी असलेली संस्कृती जर आपल्याला अनुभवाने आणि आपण या मातीत जन्मल्यामुळे आपल्याला मिळत असेल, तर तो पुढे नेण्याचा वारसा देखील आपल्याला चालवायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना म्हणीन की आज शाळेच्या माध्यमातून जरी आपण एक दिंडीच्या स्वरूपामध्ये आज इथं वारीचा आनंद साजरा करत असू, तरी पुढच्याही आयुष्यामध्ये याचं नेहमी भान ठेवा आणि आपली ही सामाजिक संस्कृती नेहमी जपली जाईल यासाठी तुम्ही देखील प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करते. यानंतर ज्या पद्धतीमध्ये मला शाळेचे प्राचार्य, संस्थाचालक हे सगळेजण आम्ही बोलत होतो, त्यानुसार स्पर्धा परीक्षातला हे जे माझं यश आहे त्यासाठी आपण माझं जे कौतुक करत आहात, तिथंच माझी एक जबाबदारी देखील आहे की त्या बाबतीत जे मार्गदर्शन मला तुम्हाला सगळ्यांना करता येईल ते करणं. मी बघते तुम्ही सगळे 1ली ते 10वी पर्यंतचे वेगवेगळ्या वर्गातले विद्यार्थी आहात आणि मला माहिती आहे की आता सगळ्यांना उत्सुकता ही वारीची आहे. सगळेजण कोणी वारकरी, कोणी टाळकरी, कोणी झेंडेकरी, कोणी साडी, कोणी विठ्ठल रुक्माई असं सगळेजण बनून आपण आलेले आहात आणि त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही, पण तरीही त्या जी जबाबदारी माझ्यावर संस्थेने दिलेली आहे त्यासाठी मी काही गोष्टी नक्कीच आपल्यासोबत शेअर करू इच्छिते. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्र हो, कोणतंही यश जेव्हा मिळवायचं असतं तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये एक म्हणजे स्वतःचा दृढनिश्चय आणि दुसरं तिथं जाईपर्यंत ठेवण्याची सहनशीलता. फक्त असं म्हणून जमत नाही की मी काहीतरी स्वप्न बघितलंय, ते स्वप्न सत्यात कसं उतरवायचं आणि तोपर्यंत तिथं पोहोचताना किती का अडचणी येईनात आपली जी मेहनत आहे ती चालू ठेवायची. या 2 गोष्टींच्या जोरावर असं म्हणतात की काहीही करणं शक्य आहे. मग अशी प्रस्तावनेमध्ये बोलताना मॅडमनी सांगितलं की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. याचाच अर्थ असा की कोणी विचारही करणार नाही की वाळूच्या कणांमधून तेल निघेल, पण जर तुम्ही प्रयत्न केले तर ते देखील शक्य आहे. तुम्हाला अतिशय मेजवानीपूर्वक प्रतीक्षा काळे मॅडमचं भाषण ऐकायला मिळालं, त्याच्यामधनं आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांचं एकदा भारतामध्ये त्या 2ऱ्या नंबरला UPSC पास झाले, त्याच्यामुळे एकदा जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं. तो आवाज शाहू कॉलेजपर्यंत गेला पाहिजे. त्याचबरोबर आमचे मित्र प्राध्यापक नानासाहेब काळे या संगमेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, संगमेश्वर केंद्रे या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जायबाई के मॅडम, राजू मुंडे सर, या ठिकाणचा स्टाफ, सर्व विद्यार्थी, आपणाला माऊलीच्या गीतावर पूर्ण एरियामध्ये फिरून यायचं आहे. तुम्हाला दिंडीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे मी लांबलचक भाषण करणार नाही. थोडक्यामध्ये या स्पर्धा परीक्षेमधनं मॅडमला मी सांगू इच्छितो की आमच्याकडचा स्वामी नावाचा विद्यार्थी इंजिनिअरिंग होऊन IAS झाला. IASपेक्षा IAS सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्याचा सत्कार आम्ही इथं केला. त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. एकाच दिवशी मॅडम त्याला 5 ठिकाणच्या ऑर्डर आपल्या नेमणुका, 5 ठिकाणच्या. आत्ता तो गडकरी साहेबांच्या खात्यामध्ये काम करतोय. तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन प्रोत्साहन दिलेलं आहे. आमचे शिक्षक अतिशय मन लावून ज्यादा तासिका घेऊन अभ्यास करून घेतात. यावर्षीचा निकाल तुळजाभवानी ज्युनियर कॉलेजचा सायन्सचा निकाल बिना कॉपी करता 100% आहे. एकही विद्यार्थी नापास नाही. या ठिकाणचा निकाल 99% आहे. एक विद्यार्थी आम्ही तो येतच नव्हता आणि जबरदस्तीने फॉर्म भरला, तेवढाच नापास झाला. तिच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाचं नामस्मरण करण्यासाठी सर्वजण बोला, पंढरीनाथ महाराज की जय. तर ह्या विठू माऊलीच्या चरणी विलीन होऊन आपण पाहतो की अख्खा देश हा पांडुरंगाच्या चरणी विलीन होत आहे आणि आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विठुरायाचा गजर होत आहे. मग हा आपला दरवर्षीप्रमाणे नित्य पारंपरिक कार्यक्रम की आषाढी एकादशी निमित्त वृक्ष लागवडीचा संदेश देणे. आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर यांनी ग्रीन लातूर, हरित लातूर या पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना एक झाड देऊन वृक्षारोपण केलं. त्या पद्धतीने
पद्धतीने हा पारंपरिक भारतीय संस्कृतीची जाणीव आणि विठुरायाची आठवण व्हावी ह्यासाठी आषाढी एकादशी निमित्त आपण दरवर्षी ह्या आषाढी दिंडीचं आयोजन करतो. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या ज्या काही लाभल्या आहेत त्यांना सांगू इच्छिते की आमच्या तुळजाभवानी शैक्षणिक संकुलामध्ये गुणवत्ता तर आहेच, म्हणजे आमच्या 10वीचा रिझल्ट हा 100% आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत 100% विद्यार्थी पात्र आहेत आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुक्यातून सर्वप्रथम तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला आम्हाला मान भेटलेला आहे. म्हणजे ह्या सर्व उपक्रमाबरोबर एक सामाजिक उपक्रम, मग वृक्ष लागवड आहे, स्वच्छता चळवळ आहे, त्याचबरोबर पल्स पोलिओ जनजागृती आहे. त्यामध्ये तुळजाभवानी शैक्षणिक संकुलाचा हिरारीने सर्वप्रथम प्रयत्न असतो आणि त्याचं यश हे माझ्या विद्यार्थ्यांना मिळतं. मग माझा विद्यार्थी आज आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत प्रतीक्षा नानासाहेब काळे, ज्या की भारतातील UPSC मधून मुलीमधून सर्वप्रथम आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातून सर्वप्रथम आलेल्या आहेत, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभावं आणि माझ्या विद्यार्थ्यातून एखादा IAS एखादा IPS अधिकारी निर्माण व्हावा आणि ही जिद्द त्यांच्यामध्ये त्यांची प्रेरणा प्रतीक्षा मॅडमकडून घ्यावी आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभावं यासाठी सचिव प्राचार्य DN केंद्रे साहेबांनी त्यांना या कार्यक्रमाला आगमन केलं. या